मित्रांनो नमस्कार. मी आपल्यासाठी आज एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे, जर आपण आपल्या फिमेल पार्टनरची योनी हिला जर आपल्या ओठाने, आपल्या जिभेने, आपल्या तोंडाने जर चाटलं तर यापासून तिला व आपल्याला काय फायदा होतो का? म्हणजेच अनेक पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, लवकर लिंग संभोगा अगोदर उठत नाही किंवा अनेकांना हाताने हलवून उठावं लागतं किंवा जरी लिंग उठलं तरीही त्वरित पाणी गळतं, संभोग हा काही सेकंदात संपून जातो. आपण आपल्या बायकोबरोबर म्हणा, आपल्या फिमेल पार्टनरवर म्हणा, ज्यावेळेस संभोग होतं त्यावेळेस तिचं आपण समाधान करू शकत नाही. लिंगामध्ये म्हणावाशी ताठरता येत नाही किंवा ताठरता जरी आली तरी ते टिकून राहत नाही. तर आपल्या फिमेल पार्टनरची म्हणजेच आपल्या बायकोची म्हणा, आपल्या गर्लफ्रेंडची म्हणा, जर योनी चाटली संभोग अगोदर किंवा संभोग करताना तर यापासून तिला व आपल्याला काय फायदा होतो का, याविषयी आज आपण बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, माझे व्हिडिओ हे अति सेन्सिटिव्ह असतात, वादग्रस्त असतात, कारण की मी सत्य बोलतो. अनेक लोकांना हे व्हिडिओ आवडतात, पण काही जे सायको लोक असतात ज्यांना संभोगाविषयी ज्ञान नसतं, अशा लोकांना माझ्या व्हिडिओमुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं शक्यतो माझे व्हिडिओ सायको लोकांनी पाहू नये, स्त्रियांनी व्हिडिओ माझे पाहण्याचे टाळावेत, तसेच लहान मुलांनी हे व्हिडिओ पाहू नये अशी मी सर्वांना विनंती करतो. तर मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटासा दवाखाना चालवत आहे. मित्रांनो, मी महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध डॉक्टर आहे. ज्यांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, त्वरित शीघ्रपतन होतं किंवा ज्यांना मूलबाळ होत नाहीत, यावर मी खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे. मित्रांनो, तुम्ही अनेक डॉक्टर गेला असाल किंवा इतर डॉक्टर जाऊन बघा, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तुम्हाला त्यांच्याकडे गुण येणार नाही. कारण की हे लोक कोणतीही न तपासणी करता तुम्हाला ट्रीटमेंट करतात, लिंगात ताठरता येण्यासाठी औषध देतात. ह्यांचे औषध जोपर्यंत चालू तोपर्यंत लिंगामध्ये तुमच्या ताठरता येते, पण यांचे औषध बंद झाल्यानंतर पुन्हा जैसी स्थिती होऊन जाते. तर मित्रांनो, औषधाची सवय लावून घेऊ नका, ॲलोपॅथिक औषधं खाऊ नका. आणि तुम्हाला जर काही शारीरिक अडचण असेल तर मला फक्त एक व्हिडिओ दाखवा. तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो, तुम्हाला मी एकाच वेळामध्ये पूर्ण बरं करून टाकेन, म्हणजे टाकेल. मित्रांनो, तुम्हाला ही खात्री देतो, तुम्हाला जर माझ्याकडून आराम भेटला नाही तर मी डॉक्टरकी बंद करून टाकेन. मित्रांनो, मी 32 वर्ष झालं डॉक्टरी करतोय आणि मी खूप महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध डॉक्टर आहे. माझं मित्रांनो छोटंसं हॉस्पिटल आहे, पण माझं नाव सर्वत्र पसरलेलं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण बरं झालं पाहिजे तर तुम्ही माझ्याकडे या, उपचार घ्या. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, तुम्हाला मी 100% बरं करेल, म्हणजे बरं करेल. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, आपण ज्यावेळेस आपल्या फिमेल पार्टनरच्या जवळ जातो त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटतं की आपण जास्त वेळ संभोग केला पाहिजे. आपण आपल्या बायकोशी, आपल्या फिमेल पार्टनरशी ज्यावेळेस संभोग होतो त्यावेळेस आपल्या लिंगामध्ये खूप ताठरता असली पाहिजे. म्हणजेच आपल्याला जर संभोग करायचा असेल तर आपल्यामध्ये पलंग तोडण्याची ताकद हवी आहे. पलंग तोडणे म्हणजे काय? बायकोला ज्यावेळेस आपण शरीर संमत होतो बायकोशी, त्यावेळेस तिला बराच वेळ तिचं शारीरिक सुख झालं पाहिजे. तिच्या शरीराचं आपण उपभोग घेतला पाहिजे, आपल्या शरीराचा तिने उपभोग घेतला पाहिजे. उपभोग घेण्यासाठी लिंगात तर ताठरता पाहिजे, पण मित्रांनो, अनेकांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही. अनेक लोक महिना 2 महिने, 6 महिने संभोगच करत नाहीत. उगाच बळच संभोग करणे, करायचा म्हणून करणे. तुमच्या संभोगामध्ये बायकोला इंटरेस्ट राहत नाही, तुम्हालाही तुमच्या लिंगावर ताठरता न आल्यामुळे इंटरेस्ट राहत नाही.
तर मित्रांनो असं करू नका. तुम्हाला जर काही शारीरिक अडचण असेल तर उपचारांती हे पूर्णपणे बरे होऊन जातं. तर मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या, माणसासाठी व स्त्रीसाठी सर्वात महत्त्वाची जर गोष्ट असेल तर संभोग आहे. पुरुषाचं लिंग व स्त्रीचं लिंग हे जर एकत्र आलं तर शरीर संबंध होतात. पण अनेक पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता न आल्या कारणाने ते शरीर संबंध करू शकत नाहीत. पण मी सांगतो ती गोष्ट करा मित्रांनो. तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजार असेल तर उपचार घ्या. पण तुम्हाला ज्यावेळेसही शरीर संबंध करायचे आहेत आपल्या बायकोबरोबर, त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये हार्मोनची लेवल वाढणं खूप गरजेचं आहे. तुमचं रक्त सळसळणं गरजेचं आहे. तुमच्या मेंदूमधून सिग्नल येणं गरजेचं आहे. तुमच्या लिंगामध्ये नायट्रिक ऑक्साईड तयार होणं गरजेचं आहे. तुमच्या नर्व व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे. तुमचे पेनायल आर्टरी व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे. तेथील ज्या स्पंजी स्वरूपाच्या टिश्यू आहेत त्याच्यामध्ये रक्त भरणं गरजेचं आहे. आर्टरीमध्ये रक्त भरणं गरजेचं आहे. रक्त भरल्यानंतर ते व्हेनमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. पण जर तुम्हाला काही शारीरिक अडचण असेल, शारीरिक आजार असेल, काही सायकोसोमॅटिक डिसीज असतील, काही तुम्ही शुगरचे म्हणा, बीपीचे म्हणा, इतर आजारांचे म्हणा, डोक्याचे म्हणा, जर गोळ्या औषध खात असतील तर तुम्हाला इरेक्शन येणार नाही. तुम्हाला यावर डॉक्टरी उपचार करणं हेच गरजेचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बायकोबरोबर शरीर संबंध करायला जातात त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभोगाची सुरुवात कशी केली पाहिजे हे अनेकांना माहीत नसतं. थोडंफार पुरुषांना माहीत असतं, पण स्त्रियांना त्याच्यामधली बिलकुल थोडी अक्कल नसते. अनेक स्त्रियांना माहीत असतं, पण बऱ्याच स्त्रियांना हे माहीत नसतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पलंगवर जातात त्यावेळेस तुम्ही संभोग करण्याच्या अगोदर मनामध्ये कोणते टेन्शन घेऊ नका. कामाचं टेन्शन असेल, कर्जाचं टेन्शन असेल, वेळेचा अभाव असेल तर तुमच्या सगळ्या गोष्टी त्या बाहेर ठेवा. व संभोग करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, डोकं शांत ठेवा. डोक्यामध्ये एकच विचार ठेवा की मला आज बायकोला खाली झोपून तिच्याबरोबर भरपूर प्रमाणात संभोग करायचा आहे. साधारणतः अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास, रात्रीतून 2दा, 3दा, 4दा ती शरीर संबंध करायचे आहेत. तर शरीर संबंध करण्यासाठी तुमचं लिंग टाईट होणं खूप गरजेचं आहे. पण अनेकांचं लिंग टाईट होत नाही. जर असा काय प्रॉब्लेम असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, संबंध करण्याअगोदर मनाशी हा विचार करा की मी 100% आज संबंध करणार म्हणजे करणार. माझ्या लिंगामध्ये खूप ताठरता येणार म्हणजे येणार. पॉझिटिव्हली विचार करा. तुम्ही ज्यावेळेस संबंध करायला जातात त्यावेळेस पहिली गोष्ट, बायकोचा किस घ्यायला सुरुवात करा. तिचे स्तन दाबायला सुरुवात करा. तिच्यामध्ये शरीर संबंध करण्यासाठी तिला उत्साहित करा. आणि तिला उत्साहित करण्यासाठी पहिली गोष्ट, तिला ज्यावेळेस तुम्ही ओपन करता, तिचे सर्व कपडे काढतात, तुम्ही तुमचे कपडे काढतात त्यावेळेस तिची योनी आपल्या तोंडाने चोकायला सुरुवात करा, चाटायला सुरुवात करा. व आपल्या जिभेने तिचं क्लायटोरिस असतं त्याला टच करा, त्याला मागं पुढं करण्याचा जिभेने प्रयत्न करा. ते केल्यामुळे तिचं ब्लड सर्क्युलेशन वाढेल, तिची हार्मोनची लेवल वाढेल, तिलाही संभोग करण्याची इच्छा होईल. तिला ज्यावेळेस संभोग करण्याची इच्छा होती त्यावेळेस ती आपल्याला उत्साहित करते. आपलं लिंगही तिच्या तोंडामध्ये द्या. तिलाही आपलं लिंग तोंडामध्ये घ्यायला सुरुवात करा, घ्यायला लावा. जर कोणाची इच्छा नसेल तर बळजबरी करू नका. हा संभोग हा दोघांनी करण्याचा भाग आहे. त्यामुळे स्वइच्छेने ही गोष्ट करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, संभोग करण्याअगोदर आपली जी अवघड जागा आहे ती स्वच्छ साबणाने, लिक्विडनी धुवून काढा. त्यामुळे तुम्हाला काही इतर प्रॉब्लेम होणार नाहीत. ज्यावेळेस दोघंही एकमेकाचं लिंग एकमेकाच्या तोंडामध्ये घेतात त्यावेळेस शरीरामधील जे ब्लड सर्क्युलेशन असतं हे दोघांच्या लिंगाच्या दिशेने यायला सुरुवात होतं. आणि ज्यावेळेस आपलं लिंग आपण आपल्या बायकोच्या तोंडामध्ये देतो किंवा तिची योनी आपल्या ज्यावेळेस तोंडामध्ये येते त्यावेळेस ब्रेन म्हणजे आपला मेंदू हा सिग्नल द्यायला सुरुवात करतो. आणि आपलं जे रक्त असतं ते आपल्या लिंगाच्या दिशेने वाहायला लागतं.
आपल्या पेनायल आर्टरीमध्ये ते रक्त पूर्णपणे जायला लागतं. तेथील टिश्यू असतात त्या स्पंजीस्वरूपात त्याच्यामध्ये रक्त जायला लागतं आणि त्याच्यामुळे लिंग आपलं खूप टाईट होतं. लिंग टाईट झाल्यानंतर तुम्ही आपल्या बायकोच्या योनीमध्ये घाला, त्याला मागे पुढे करा. ज्यावेळेस असं वाटेल की पाणी पडायला लागले त्यावेळेस तुम्ही थांबा, योनीच्या बाहेर लिंग काढा, पुन्हा योनी चाटा, तिचे थानं बायकोचे दाबा, तिचा केस घ्या. याला फोरप्ले आपण सेक्स म्हणतो. कारण की ज्यावेळेस युरिया बाहेर यायला लागतं त्यावेळेस स्टॉप करणं खूप थांबणं गरजेचं असतं, नाहीतर त्वरित शीघ्रपतन होऊन जाईल. पण योनी चाटल्यामुळं हे जे आपल्या लिंगामध्ये इरेक्शन येण्याची क्रिया असते हे फास्ट होते. अनेक लोक बघा हाताने हलवत बसतात, बायको देखतच उठल्यानंतर घालतात आणि घातले लगेच युरिया पडून जातं किंवा जी ताटत आली तीही निघून जाते. कारण की प्रॉपर जेवढ्या प्रमाणामध्ये लिंगामध्ये ब्लड भरायला पाहिजे तेवढं भरत नाही, त्यामुळं प्रॉब्लेम इरेक्शनला येतो. तर योनी चाटणे मित्रांनो याच्यामध्ये गैर काही नाही. अनेक लोकांना ही गोष्ट गैर वाटते, खराब वाटते, पण मला ज्या लोकांना वाटते खराब त्याला एकच सांगणे की तुमचा बाबांनो जन्म तिथूनच झालेला आहे, त्यामुळे ती जागा बिलकुल खराब नाही. आपण शेवटी लिंगाची पूजा करतोच ना, त्यामुळे लिंग कसं खराब हे तुम्हीच सांगा. ज्यापासून आपला जन्म झालेला आहे ते खराब कसं आहे ते सांगा. फक्त स्वच्छता ठेवणंही गरजेचं असतं. तर मित्रांनो जेव्हाही तुम्हाला असं वाटतं की आपल्या लिंगामध्ये ताटत आली पाहिजे तर सरळ आपलं लिंग बायकोच्या तोंडामध्ये द्या, तिला मागं पुढं घ्यायला करायला लावा. कारण की तिन्ही तोंडामध्ये घेतल्यामुळं तुम्हालाही भरपूर प्रमाणामध्ये ब्लड सर्क्युलेशन होईल, तुम्हालाही तुमच्या शारीरिक जे आपण त्याला माज म्हणतो तो वाढेल. कारण की जोपर्यंत तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होत नाही तोपर्यंत तुमच्या नर्व व्यवस्थित काम करणार नाहीत, नर्व नायट्रिक ऑक्साईड हे रिलीज करणार नाहीत. नायट्रिक ऑक्साईड रिलीज झालं नाही तर तुमच्या आर्टरीमध्ये ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होणार नाही. त्यामुळं घर्षणामुळे स्टिम्युलेटपणा वाढतो, लिंगामध्ये ताठरता येते. योनी चाटल्यामुळे आपल्यालाही फ्रेश वाटतं, आपला संभोगही व्यवस्थित होतो आणि आपल्या बायकोलाही योनी चाटल्यामुळं मजा येते. काही स्त्रियांना याच्याबद्दल ज्ञान नसतं, कारण की पुरुषांना जे ज्ञान असतं ते स्त्रियांना ज्ञान नसतं, कारण त्या समाजामध्ये फिरत नाहीत, याच्यामधलं काही ज्ञान नसतं, त्यामुळे त्यांना थोडंसं गैर वाटू शकतं. पण त्यांना समजून सांगा की याच्यामध्ये गैर काही नाही. मी तुझी योनी तोंडामध्ये घेतो, तू माझं लिंग तोंडामध्ये घे, आपण दोघं एकमेकाला सपोर्ट करून संभोग करू. तर मित्रांनो याच्यामध्ये गैर काही नाही. योनी चाटल्यामुळे आपली कॉर्टिसॉल लेवल कमी होते, टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढते, डोपामिनची लेवल वाढते, ऑक्सिटोसिनची लेवल वाढते, सेरोटोनिनची लेवल वाढते, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन्स हार्मोन्स स्त्रियांची वाढते, ब्लड सर्क्युलेशन वाढतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये ह्या बऱ्याच गोष्टी मी समजून सांगितल्या मित्रांनो, तरी आणखी तुम्हाला ज्ञान व्हावं म्हणून हा व्हिडिओ पुन्हा काढलेला आहे. तर मित्रांनो माझे व्हिडिओ पाहत चाला, कारण की मी मित्रांनो एकदम डायरेक्ट बोलतो. अनेक लोक मोबाईलमध्ये ब्ल्यू फिल्म पाहतातच, अनेक उघड्या बाया, अनेक उघडे पुरुष, हे अनेक तरुण मुलं पाहतात, वयस्कर मुलं पाहतात. प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये हे संभोगाविषयी सर्व दाखवलं जातं. तर मित्रांनो या गोष्टीला तुम्ही गैर काही समजू नका. आता काही नमुने पोटावर मारण्याजोगे असतात, त्यांना ही गोष्ट गैर वाटते, कारण की ते स्वतःला खूप शहाणे समजतात, ह्यातल्यामधलं त्यांना काही ज्ञान नसतं, शिक्षण नसतं आणि ते इतरांना काहीतरी चुकीचं समजतात. अशा लोकांच्या नादी लागू नका. तुम्हाला जो प्रॉब्लेम आलेला आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन म्हणा किंवा तुम्हाला स्वतःला वैयक्तिक काही कृती करून म्हणा, तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तुम्हाला जर काही शारीरिक अडचण असेल तर ते आम्ही बरी करू शकतो, पण जर मानसिक काय अडचण असेल किंवा थोडासा किरकोळ प्रॉब्लेम असेल तर तुम्हीच या गोष्टी घरी करू शकताय. त्याच्यामुळे मित्रांनो आपलं ज्ञान संभोगाविषयी वाढवा. आपलं जे कामशास्त्र हे जे शास्त्र आहे हे खूप महत्त्वाचं शास्त्र आहे. कामशास्त्राविषयी सर्वात जास्त अभ्यास हा भारतामध्येच झालेला आहे आणि मी तर माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगतच असतो.
मित्रांनो, बायकोची तोंडामध्ये योनी घेणे याच्यामध्ये गैर काही नाही आहे. बिनधास्त घ्या, फक्त हायजीनची चांगली काळजी घ्या वगैरे, त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम तयार होणार नाही आहे. तर मित्रांनो, एकच गोष्ट ध्यानात ठेवतो, स्वतःची काळजी घ्या. तुम्ही जवान असाल म्हणा, तुम्ही थोडेसे वयस्कर असतील म्हणा, तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट फक्त संभोग आहे. पैसे येतात जातात, पण जवानी पुन्हा येत नाही. जर तुम्हाला असं वाटतंय की मी कायमचं जवान राहिलं पाहिजे, तर शारीरिक जर अडचणी काय असतील तर त्या व्यवस्थित करून घ्या. आणि संभोग हा बिंदास करा, टेन्शनमध्ये बिलकुल करू नका. तुम्हाला जे योग्य वाटतं तीच गोष्ट करा. तुमची बायको आहे, तिची योनी तुमची आहे, तुमचं लिंग आहे, तुमचं लिंग तिचं ते लिंग आहे, म्हणजे तुमच्या लिंगावर तिचा अधिकार, तिच्या लिंगावर तुमचा अधिकार. त्यामुळं तुम्ही दोघंही एकमेकाच्या लिंगाचा चांगला वापर करून शारीरिक संबंध चांगले करा. तर मित्रांनो, आजचा जो विषय होता की बायकोची योनी आपल्या तोंडाने चाटल्यानंतर नेमकं काय होतं हे तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. तर बिंदास योनी चाटा, तिच्यामध्ये बिंदास लिंगामध्ये ताटत झाल्यानंतर त्या योनीमध्ये घाला आणि संभोगाचं सुख मिळवा. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर इतरांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा. रजा घेतो. नमस्कार.